कोणत्याही बाबीची कारणमीमांसा आणि अभ्यास करण्याआधीच सोशल मीडिया निष्कर्षाप्रत पोहोचतो। ही बाब लोकशाहीसाठी योग्य नाही। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतही असाच अपप्रचार सुरू आहे। या कायद्यामुळे देशातील कोणत्याही धर्माच्या नागरिकांचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही। याबाबत व्यक्त होणारी भीती निरर्थक आहे असं स्पष्ट मत राज्यघटनेचे अभ्यासक ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी व्यक्त केलं। नेशन फर्स्टच्या वतीनं कोल्हापुरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनासाठी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी आणि द्रमुक या पक्षांनी विरोध केलाय। देशभरात या कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे अशा प्रकारचा गैरसमज निर्माण होतोय। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नेशन फर्स्टच्या वतीनं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ राज्यघटनेचे अभ्यासक ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। दैवज्ञ बोर्डिंगमध्ये झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या हस्ते भारतीय संविधान आणि भारत मातेचं पूजन करण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट अनुजा धरणगावकर, कोल्हापूर शहर संघचालक सूर्यकिरण वाघ, नेशन फर्स्टचे अनिरुद्ध कोल्हापुरे, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे, किरण नकाते, श्रीकांत पोतनीस, माणिक पाटील प्रमुख उपस्थित होते। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत ॲडव्होकेट देशपांडे यांनी सविस्तर विवेचन केलं। 12व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत इराण आणि इतर देशातून भारतात स्थलांतरित झाले। 1947 साली पाकिस्तानची निर्मिती झाली। त्यामुळे पाकिस्तानातून भारतात अनेक लोक स्थलांतरित झाले असं ॲडव्होकेट देशपांडे यांनी सांगितलं। जे जन्मानं भारतीय नाहीत पण बाहेरून येऊन इथं स्थलांतरित झालेत आणि इथल्या भाषा संस्कृतीशी जोडले गेलेले आहेत अशा नागरिकांना या कायद्यान्वये नागरिकत्व देता येणार आहे। पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशातून आलेले तिथले अल्पसंख्याक हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैन धर्मातील स्थलांतरित झालेल्या नागरिकांना या कायद्यानं नागरिकत्व प्रदान केलं जाणार आहे। कोणत्याही बाबीची कारणमीमांसा आणि अभ्यास करण्याआधी सोशल मीडिया निष्कर्षाप्रत पोहोचतो आणि त्यामुळे वातावरण बिघडतं असं ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी सांगितलं। लोकांच्या कुठल्याही नागरिकाला त्याचं नागरिकत्व काढून घेतलेलं नाही, ही गोष्ट अत्यंत लक्षात घेतली पाहिजे। याच्या उलट प्रत्यक्ष कायद्याची जी दुरुस्ती जी आहे ही जर लक्षात घेतली तर त्याचं स्वरूप असं आहे की जी इस्लामिक राष्ट्र आहेत, जी आपल्या आजूबाजूला आहेत, 3 राष्ट्र पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान, या 3 राष्ट्रांमधले जे अल्पसंख्याक आहेत, मग ते हिंदू असतील, शीख असतील, बौद्ध असतील, जैन असतील, पारसी, ख्रिश्चनसुद्धा असतील, तर या सर्व अल्पसंख्याकांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न लक्षात घेऊन तिथले जे त्यांना धर्मांतर करण्यास भाग पडलं जाते, त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत, हे जवळपास 50, 60, 70, 80 वर्ष होते। तर हा इतिहास लक्षात घेऊन त्यांची विशिष्ट समस्या लक्षात घेऊन त्यांना आपल्याकडे जे लोक आलेत, जे पीडित आहेत, त्या लोकांना नागरिकत्व देण्याचा प्रश्न आहे। त्यामुळे आपल्या कुठल्याही भारतातल्या नागरिकांना, मुस्लिमांना विशेषतः कुठल्याही घाबरण्याचं कारण नाही। यांचं कोणाचंही नागरिकत्व या नवीन दुरुस्तीद्वारे जात नाही। या उलट जे आपलेच बांधव आहेत, ज्यांना कोणीही वाली नाही, ते लोक आपल्यासाठी आश्रयाला आलेले आहेत, त्यांच्या हितासाठी म्हणून हा लाभाचा म्हणून त्यांना नागरिकत्व बहाल करण्याचा लाभाचा कायदा झालेला आहे आणि याचं सर्वांनी स्वागत करायला पाहिजे। याच्यावरती नागरिकत्व दुरुस्ती कायदा झाला म्हणजे भारतातील मुस्लिमांच्या हक्कावर गदा येणार आहे असा अपप्रचार केला जातोय। त्यामुळे मुस्लिमांना हा कायदा जाचक ठरणार आहे ही भीती निरर्थक असल्याचं ॲडव्होकेट देशपांडे यांनी नमूद केलं। जे काही लाभार्थी आहेत त्यांना नागरिकत्व दिलं जाईल आणि पुन्हा कधीही जे मुस्लिम लोक इथं आलेले आहेत त्या बांधवांना उद्या भविष्यात कधीही असा लाभ मिळण्याची कोणतीही शक्यता आता राहिलेली नाही। तर असं सुद्धा काही समजण्याचं कारण नाही। खरं तर प्रत्यक्ष जी तरतूद आहे त्याच्यामध्ये त्या वेळची परिस्थितीनुसार, भले ते मुस्लिम असतील, आपलं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, त्यामुळे कोणत्याही जातीचे समाजाचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी म्हणून याच कायद्यानुसार आपल्याला भविष्यात त्यांच्यासाठी सुद्धा, विशेषतः मुस्लिमांच्यासाठी सुद्धा असं जर काही प्रसंग आला तर त्यांच्यासाठी विशेष तरतूद आजही करता येईल। आणि अशी जी तरतूद आहे, असं जे आपल्या भारत सरकारचा जो अधिकार आहे तो या दुरुस्तीने काढून घेतलेला नाही। त्यामुळे हा सुद्धा गैरसमज आहे, हा दूर होणं या निमित्तानं मला गरजेचं वाटतं। व्याख्यानानंतर अभाविप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनासाठी जनजागरण रॅली काढण्यात आली। दैवज्ञ बोर्डिंग, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे ही रॅली अर्ध शिवाजी पुतळ्याजवळ आली। त्यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं स्वागत करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी अभिजित रेणावीकर, केशव गोवाकर, अनंत खासबारदार, माजी नगरसेवक आर डी पाटील, बंडोपंत साळोखे, महेश उरसाल यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते।